नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री फिजिक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेक्टर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. इन लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन डेफिनेशन ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. We have seen formula for magnitude of vector product of two vectors, and also we have seen right hand rule which gives direction of vector product of two vectors. मागच्या वेळेस आपण वेक्टर प्रॉडक्टची डेफिनेशन आणि वेक्टर प्रॉडक्टची मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला आणि डायरेक्शन राईट हँड रूलनी दिलेली असते त्याबद्दल शिकलो. थोडक्यात आपण त्याची रिव्हिजन घेऊ आणि त्यानंतर आजचा पार्ट आपण स्टार्ट करूया. We know that vector product of two vectors is a vector quantity whose magnitude is equal to the product of magnitudes of two vectors and sine of smaller angle between them, and whose direction is given by mu cap, which is a unit vector perpendicular to the plane containing the two vectors and is given by right hand screw rule. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल शिकलो आहे, आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होईल. वेक्टर प्रॉडक्टच्या या डेफिनेशनचे दोन भाग आहेत. पहिला पार्ट आपल्याला मॅग्निट्यूड सांगतो. द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. दॅट मीन्स वेन टू वेक्टर्स आर मल्टिप्लाइड देन देअर मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी whose magnitude is, आणि त्याची मॅग्निट्यूड दिलेली असते, इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन देम. दिस इज फर्स्ट पार्ट. म्हणजे कसं, समजा दोन वेक्टर्स आहेत, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. इफ वी टेक देअर क्रॉस प्रॉडक्ट देन वी गेट वेक्टर आर. देन इट्स मॅग्निट्यूड इज पी क्यू साइन थिटा. दिस इज मॅग्निट्यूड, मीन्स प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स. P is magnitude of first vector P, Q is magnitude of second vector Q. Therefore, PQ is product of magnitudes of two vectors, and this sin theta, theta is angle between two vectors, smaller angle between two vectors. So this part gives magnitude, and the second part of this statement, and whose direction is given by mu cap, which is a unit vector perpendicular to the plane containing the two vectors and is given by right hand screw rule. यावरून आपल्याला फक्त मॅग्निट्यूड मिळते, परंतु हा आर वेक्टर आहे त्यामुळे त्याची डायरेक्शन काय, तर याला म्यू कॅपने मल्टिप्लाय करायचं अशा पद्धतीने. म्हणजे हा म्यू कॅप जो आहे तो आपल्याला आरची डायरेक्शन सांगतो. तो युनिट वेक्टर असल्यामुळे त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, त्यामुळे 1ने मल्टिप्लाय केल्यामुळं काही फरक पडत नाही, पण तो वेक्टर आहे आणि तो वेक्टर पी आणि क्यू ज्या प्लेनमध्ये आहेत त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि ती डायरेक्शन राईट हँड रूलनी दिलेली असते. इथं आपण म्यू आर कॅप लिहिलं कारण इथं वेक्टर आर आहे म्हणून, फिगर 1मध्ये दाखवल्याप्रमाणे. हे दोन वेक्टर्स आहेत, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. थिटा इज स्मॉलर अँगल बिटवीन देम. देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज वेक्टर आर, द डायरेक्शन ऑफ विच इज vertically upward, which is given by right hand rule. याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. दिस वेक्टर आर इज अ परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग बोथ दीज वेक्टर्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. इथं म्यू आर कॅप घेतलं आहे आपण, तो युनिट वेक्टर आहे वेक्टर आरच्या दिशेला, म्हणजे तो फक्त डायरेक्शन दाखवणारा असतो. हा म्यू आर कॅप जो आहे तो फक्त ह्या आरची डायरेक्शन दाखवत असतो. आणि ह्या आरची मॅग्निट्यूड किती, तर पी क्यू साइन थिटा. इफ सपोज वी टेक वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी, दॅट मीन्स वेक्टर क्यू फर्स्ट, देन वी गेट वेक्टर एस. देन मॅग्निट्यूड विल बी सेम पी क्यू साइन थिटा, बट डायरेक्शन विल बी म्यू एस कॅप ॲज शोन इन फिगर 2. तर इथं ही डायरेक्शन आता डाऊनवर्ड आलेली आहे, कारण राईट हँड रूलनुसार हे घडतं आहे आणि हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तो राईट हँड रूल काय असतो त्याच्यावरही आपण एक नजर टाकू आणि नंतर मग आपण कॅरेक्टरिस्टिक्सकडे जाऊयात. व्हॉट इज राईट हँड स्क्रू रूल. समजा दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेतला, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. देन इट्स मॅग्निट्यूड इज पी क्यू साइन थिटा and direction is given by mu r cap.
आता इथे राईट हँड रूल कसा काम करतो तर फिगर 1मध्ये दाखवल्याप्रमाणे हा स्क्रू राईट हँडेड स्क्रू आहे. इथं आपण दोन व्हेक्टर्स दाखवलेले आहेत, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. आता त्यांचा जो रिझल्टंट किंवा जो क्रॉस प्रॉडक्ट आपल्याला वेक्टर आर मिळतो त्याची डायरेक्शन कशी काढायची तर यामध्ये वेक्टर पी अगोदर आहे, वेक्टर क्यू आहे. तर तुम्ही असं इमॅजिन करा की हा स्क्रू आपण रोटेट केला आहे वेक्टर पीकडून वेक्टर क्यूकडे. तर हे स्क्रूचं टीप एकतर खाली जाईल किंवा वर जाईल. स्क्रू तुम्ही कोणत्या डायरेक्शनला फिरवता त्याच्यानुसार एकतर तो खाली जातो किंवा वर जातो. आता इथं जर आपण पीकडून क्यूकडे फिरवला तर हा स्क्रू वर जातो, म्हणजे वेक्टर आरची डायरेक्शन अपवर्ड आहे. सो दिस वेक्टर आर इज परपेंडिक्युलर टू बोथ दिस वेक्टर्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. Vector P and vector Q are in horizontal plane and vector R is perpendicular to both these vectors. On the other hand, if we take vector Q cross vector P, that means Q first and then P, magnitude will be same, PQ sin theta into mu S cap. Now direction of this vector S will be as shown in this second figure. Now here we are taking vector Q first and then vector P. We have changed the order. Now vector Q is first and then vector P. Now you can imagine that you are rotating the vector from Q to P. So you are rotating in a clockwise direction. When you rotate this screw from Q to P, that means in a clockwise direction, this screw moves in a downward direction. Therefore direction of vector S means cross product of vector Q and vector P is downward. If you rotate the screw in anti-clockwise direction as shown in first figure from P to Q, then screw goes in upward direction. Therefore direction of vector P cross vector Q, that is vector R, is upward. But when you take vector Q cross vector P, then you are rotating this vector from vector Q to P. That means you are rotating screw in a clockwise direction and screw moves in downward direction. Therefore direction of vector S, that means vector Q cross vector P, is downward. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही ऑर्डर चेंज केली, P अगोदर घेतला किंवा Q अगोदर घेतला तर डायरेक्शन बदलते वर किंवा खाली, मॅग्निट्यूड तीच राहते. म्हणजे हे दोन्ही वेक्टर सेम नाहीत. दोन वेक्टर्स सारखे तेव्हाच असतात, दोन वेक्टर्स इक्वल आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्यांच्या मॅग्निट्यूड्स आणि डायरेक्शन्स दोन्हीही सेम आहे. इथे दोघांच्या मॅग्निट्यूड्स सेम आहेत, पी क्यू साइन थिटा, पी क्यू साइन थिटा, बट देअर डायरेक्शन्स आर अपोजिट, दे आर नॉट सेम. देअरफॉर दीज टू वेक्टर्स आर नॉट इक्वल वेक्टर्स. यू कॅन ऑल्सो यूज राईट हँड रूल टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अगेन द सेम वेक्टर्स, वेक्टर P and vector Q, their cross product is vector R. Then magnitude of this cross product is PQ sin theta and direction is this unit vector. This unit vector mu R cap gives direction which is perpendicular to both these vectors, perpendicular to the plane containing vector P and vector Q. Now how to use right hand rule here, not right hand screw rule. Right hand rule, imagine the right hand to be held. या ठिकाणी राईट हँड रूल कसा वापरू शकतो आपण, पहिल्यांदा आपण हे दोन्ही इक्वेशन्स पाहिलेत. म्हणजे आधी वेक्टर P क्रॉस वेक्टर Q घेतलं, वेक्टर R मिळतं, त्याची डायरेक्शन राईट हँड रूलनी काय मिळेल. नंतर वेक्टर Q क्रॉस वेक्टर P घेतलं तर राईट हँड रूलनुसार डायरेक्शन काय मिळते ते आपण बघू. राईट हँड स्क्रू रूल नव्हे तर राईट हँड रूल आपण या ठिकाणी वापरतोय. इमॅजिन राईट हँड टू बी हेल्ड इन सच अ वे दॅट these fingers are curled and thumb is outstretched. Now imagine two vectors here, vector P and this vector Q with theta angle between them. First vector is vector P and second vector is vector Q. Now in first case we are taking cross product, vector P cross vector Q means vector P is first. So you can imagine that you are rotating the vector from P to Q. So this arrow in this figure shows direction of rotation. We are rotating this vector from P to Q. So these fingers are directed in the direction of this arrow. म्हणजे तुम्ही P क्रॉस Q घेता तर तुम्ही उजवा हात अशा पद्धतीने पकडायचा की हे बोटं P कडून Q कडे गेलेले पाहिजे आणि इथं फिगरमध्ये ते आहेत. हा बाण P कडून Q कडे
दाखवलेलं आहे. म्हणजे वेक्टर पीकडून क्यूकडे आपण फिरवतो आणि हे बोटंसुद्धा पीकडून क्यूकडे आहेत. तेव्हा अंगठा कुठं जातो बघा, थंब गोज अपवर्ड, देअरफॉर दिस अपवर्ड डायरेक्शन इज वेक्टर आर. म्हणजे डायरेक्शन वर मिळते, मॅग्निट्यूड पी क्यू साईन थिटानं मिळते आणि डायरेक्शन ही वर मिळते. वेक्टरमध्ये दोन्ही गोष्टींना फार महत्त्व असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता क्यू क्रॉस पी जर घेतलं तर वेक्टर एसची डायरेक्शन काय मिळेल? मॅग्निट्यूड तर तीच आहे पी क्यू साईन थिटा, पण डायरेक्शन काय होईल? आता क्यू क्रॉस पी घेताना क्यू अगोदर आहे आणि पी नंतर आहे, त्यामुळे आता हा हात अशा पद्धतीने पकडायला पाहिजे की हे जे बोटं आहेत हे क्यूकडून पीकडं म्हणजे डायरेक्शन रिव्हर्स करायची आहे. आणि ह्या बोटांची डायरेक्शन रिव्हर्स करायची असेल तर एकच पर्याय आहे, हा हात उलट करायचा, त्यावेळी अंगठा खाली जाईल. कशा पद्धतीने बघा. आता हा जो वेक्टर आर आहे तो तिथं नाही असं समजा आणि ह्या बाणाची आपण डायरेक्शन रिव्हर्स करू, कारण आपल्याला क्यू क्रॉस पी पाहिजे. तर बघा आता हे क्यू क्रॉस पी, क्यूकडून पीकडे म्हणजे हा ॲरो आहे, परंतु अजून हे 4 बोटं जे आहेत ते मात्र पीकडून क्यूकडेच आहे आणि त्यामुळे अंगठा वर गेलेला आहे. परंतु आपल्याला क्यू क्रॉस पी पाहिजे, त्यासाठी हे 4 बोटं त्याची डायरेक्शन रिव्हर्स करावी लागेल आणि ती अशी होऊ शकते. बघा अशा पद्धतीने आपण आता हात उलट धरल्यानंतर हे बोटांची डायरेक्शन बदललेली आहे, ती क्यूकडून पीकडे झालेली आहे. सो यू आर टेकिंग क्यू क्रॉस पी. नाव सी दिस थंब गोज डाऊनवर्ड, देअरफॉर डायरेक्शन ऑफ दिस वेक्टर एस विच इज अ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर क्यू अँड वेक्टर पी is downward. So when we change the direction of rotation, that means when we change the order of these vectors, then the direction of that cross product is reversed. म्हणजे आधी कोणता वेक्टर घेता त्याच्यानुसार डायरेक्शन तुम्हाला एक तर वर मिळते किंवा खाली मिळते, मॅग्निट्यूड मात्र तीच राहते. हे सगळं आपलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. आणि आज आपण आजचा जो आपला पार्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट त्याकडे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला पूर्ण कळणार नाही आणि हा व्हिडिओ पाहिला नाही तर याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही. हीच वेळ आहे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायची. एक दिवस निघून जातो आणि नंतर मग अभ्यासाचं टेन्शन येतं, अभ्यास एकदम होत नसतो. तर सुरुवातीपासूनच कंटिन्यू तुम्ही हे व्हिडिओज बघा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट? फर्स्ट, वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉबद्दल आपण स्केलर प्रॉडक्टमध्ये पाहिलं आहे, त्याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? तर समजा तुम्ही आता पी क्रॉस क्यू घेताय आणि नंतर क्यू क्रॉस पी घेता, हे दोन्ही इक्वल नाही, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह लॉ या ठिकाणी पाळला जात नाही. जर इक्वल असेल तर कॉम्युटेटिव्ह लॉ पाळला जातो. वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हाऊएव्हर वेक्टर पी क्रॉस क्यू equal to minus vector q cross vector p. This negative sign indicates that they are negative of each other, means their directions are opposite. If direction of vector p cross q is upward, then direction of vector q cross p is downward. Their magnitudes are same because magnitude of both the vectors is pq sin theta. Therefore we can write mod of vector p cross vector q equal to mod of vector q cross vector p. जेव्हा आपण मॉड्युलसमध्ये लिहिलं, दोन रेषांच्या मध्ये लिहिलं, याचा अर्थ इथं आपण डायरेक्शन विचारात घेतलेली नाही, आपण फक्त मॅग्निट्यूड्स विचारात घेतलेले आहेत. आणि p क्रॉस q आणि q क्रॉस p ची मॅग्निट्यूड सेम असते, ती असते pq sin थिटा. म्हणजे दोघांच्या मॅग्निट्यूड्स सेम आहे, परंतु डायरेक्शन्स अपोजिट आहे, हे निगेटिव्ह साईन सांगतं. म्हणजे ते एकमेकांचे अपोजिट आहेत. दॅट इज द मॅग्निट्यूड्स आर द सेम बट द डायरेक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे पी क्रॉस क्यू ची डायरेक्शन वर असते वेक्टर आर. वेक्टर आर इज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. दिस इज बाय राईट हँड रूल. बट वेन यू टेक वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी, दॅट मीन्स क्यू फर्स्ट, देन द डायरेक्शन ऑफ दॅट क्यू क्रॉस पी इज डाऊनवर्ड. देअर मॅग्निट्यूड्स आर सेम. मॅग्निट्यूड इज रिप्रेझेंटेड बाय लेंथ. त्यामुळे आरची जेवढी लेंथ असेल तेवढीच यसची लेंथ असणार आहे, परंतु डायरेक्शन्स अपोजिट आहे.
means their magnitudes are same but directions are opposite. So this is the first property. Vector product does not obey commutative law of multiplication. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण असं पाहिलं की स्केलर प्रॉडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ बट व्हेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे स्केलर प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो, परंतु व्हेक्टर प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स? The vector product obeys distributive law of multiplication. Means in case of scalar product also we have seen scalar product also obeys distributive law, and this vector product also obeys distributive law. If there are three vectors, vector p, vector q and vector r, then in first case you add vector q and vector r and then take its cross product with vector p, you will get one result. In second case, you take cross product of vector p and vector q separately, then vector product of vector p and vector r, and then add, you will get same result. म्हणजे तीन वेक्टरचं जे काय या ठिकाणी तुम्ही ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन करता, म्हणजे इथं काय केलं तर अगोदर ॲडिशन आणि नंतर मल्टिप्लिकेशन. इथं काय केलं, आधी दोघांचं मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन. तुम्हाला एकच उत्तर मिळतं. दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. वेक्टर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. नंबर 3, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो पॅरलल वेक्टर्स इज इक्वल टू 0. थीटा इज 0. When we say that the two vectors are parallel, then angle between them is 0. Always remember, angle between two parallel lines or two parallel vectors is 0. Consider these two vectors, vector p and vector q. They are non-zero vectors, means their magnitudes are not 0. मॅग्निट्यूड जर 0 असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन घेण्यात काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा दोन नॉन झिरो वेक्टरचं तुम्ही मल्टिप्लिकेशन घेता तेव्हा काहीतरी आन्सर आपल्याला मिळतं. When these two vectors are parallel to each other, then their cross product is 0. Cross product means vector product is 0. Vector p cross vector q equal to 0 when vector p is parallel to vector q, because by definition magnitude of cross product is given by formula pq sin theta. Here we have written in modulus, means only magnitude. That magnitude is given by pq sin theta. P is non-zero, q is non-zero, but in this case theta is 0 because two vectors are parallel and sin 0 is 0. Therefore whatever is this value pq, but when that value is multiplied by 0 we get 0. So always remember, when two vectors are parallel to each other then their cross product or vector product is 0. Then next characteristics number 4, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ ए वेक्टर विथ इट सेल्फ इज इक्वल टू 0. एखाद्या वेक्टरचा स्वतःशीच वेक्टर प्रॉडक्ट आपण घेतला तर तो 0 येतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर दिस वेक्टर पी, अ सिंगल वेक्टर. वेन वी टेक क्रॉस प्रॉडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ then it is equal to 0, because again by definition vector p cross vector p and its magnitude, modulus means magnitude, is given by p sin theta. Now theta is angle between vector or angle made by a vector with itself and that is always 0. कुठल्याही वेक्टरनी स्वतःशी केलेला अँगल 0 असतो. sin 0 is 0, therefore answer is 0. Therefore vector product of any vector with itself is equal to 0. Then next characteristics number 5, if there are two vectors, vector p and vector q, that means these are equal vectors, and we have seen that when two vectors are equal then their cross product is again 0, because magnitude is given by vector p cross vector q, the same formula pq sin theta. As the two vectors are parallel to each other, theta is 0, sin 0 0, therefore vector p cross vector q will be 0. दोन वेक्टर्स पॅरलल असल्यामुळे इथं तुम्ही वेक्टर पी क्रॉस वेक्टर पी लिहू शकता, म्हणजे क्यूच्या जागेवर वेक्टर पी लिहू शकता, आणि स्वतःशीच घेतलेला प्रॉडक्ट हा 0 असतो. त्यामुळे वेक्टर पी क्रॉस वेक्टर पी घ्या किंवा वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर क्यू घ्या, म्हणजेच दोन वेक्टर इक्वल असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 6,
vector product of two non-zero anti-parallel. Anti-parallel means opposite. Opposite means when angle between them is 180 degree or pi radian. Vectors is equal to 0. Vector product of two non-zero anti-parallel vectors equal to 0. दोन वेक्टर्स एकमेकांना अपोजिट असतील, विरुद्ध दिशेला असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो. हे दोन्हीचे दोन्ही वेक्टर्स नॉन झिरो आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड्स 0 नाहीत. वेक्टर पीची काहीतरी व्हॅल्यू असेल आणि क्यूची पण काहीतरी मॅग्निट्यूड असेल. दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत, म्हणजेच ते अँटी पॅरलल आहेत आणि त्यांच्यामधला अँगल 180 डिग्री आहे. देअर क्रॉस प्रॉडक्ट इज 0. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. अगेन बाय डेफिनेशन इट्स मॅग्निट्यूड इज गिवन बाय पी क्यू साइन थिटा. जेव्हा आपण मॉड्युलसमध्ये लिहितो तेव्हा आपण फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करत असतो, त्यामुळे याला युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता पी क्यू हे जरी 0 नसलं, कारण पी आणि क्यू हे नॉन झिरो आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार पी क्यू हे जरी 0 नसलं तरी थिटा 180 आहे आणि साइन 180ची व्हॅल्यू ही 0 असते आणि त्यामुळे हा नंबर पी क्यू काही जरी आला तरी त्याला 0नी मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर हे 0 येणार. देअरफॉर रिमेंबर वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज 0. दिस इज 7th characteristics. If the two non-zero vectors are perpendicular, means theta equal to 90 degree or pi by 2 radian to each other, the magnitude of their vector product is equal to product of magnitudes of two vectors. म्हणजे कसं? Consider these two vectors, vector P and vector Q. They are perpendicular to each other. Therefore, angle between them is 90 degree and sin 90 is 1. Now here, vector P cross vector Q. Now magnitude of cross product, because we have written in modulus mod of vector P cross vector Q means magnitude of cross product is given by P Q sin theta. हे डेफिनेशन प्रमाणे आपण जी डेफिनेशन पाहिली त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड या फॉर्म्युलाने दिली जाते. आता दोघांमध्ये अँगल 90 आहे. पीची काय जी मॅग्निट्यूड असेल ती ठेवायची 4, 5, 10 काय जी असेल. क्यूची पण तशीच काहीतरी मॅग्निट्यूड असेल. त्यामुळं हा प्रॉडक्ट पी क्यू 0 येणार नाही, कारण हे दोन्ही नॉन झिरो वेक्टर्स आहेत. आणि थिटा इथं 90 आहे, साइन 90 इज 1. आता 1नी पी क्यूला मल्टिप्लाय करायचं म्हणजे फक्त पी क्यू. आता हे पी क्यू काय आहे तर ते आहे प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स. याला म्हणायचं प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स. आणि हे काय आहे तर मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. मॉड्युलसमध्ये लिहिलं म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू व्हेक्टर्स. हा या स्टेटमेंटचा, ह्या कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ आहे. इफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. द मॅग्निट्यूड ऑफ देअर व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणजे हे जे आहे ना मॉड ऑफ वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू, that is magnitude of their vector product is equal to product of, म्हणजे हे जे काय आहे ते आता product of magnitudes of two vectors. This is product of magnitudes of two vectors. Then see the next characteristics. Number 8, vector product of rectangular unit vectors. तर what are rectangular unit vectors? रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स म्हणजे काय याबद्दल आपण यापूर्वीच्या तिन्ही व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. अगदी स्केलर प्रॉडक्टमध्ये सुद्धा पाहिलं आहे आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याबद्दल शिकलो आहे. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स, दे आर युनिट वेक्टर्स मीन्स देअर मॅग्निट्यूड्स आर 1 अँड रेक्टँग्युलर मीन्स दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. वी नो इन 3-dimensional Cartesian coordinate system, the three axes x, y and z are mutually perpendicular to each other. That means angle between any two axes is 0. Angle between x and y, y and z, z and x is 0. Rectangular unit vectors are unit vectors directed along directions of x axis, y axis and z axis. Unit vector which is directed along x axis is I cap. Unit vector directed along y-axis is j cap and unit vector directed along z-axis is k cap. And angle between any two unit vectors I and j
जे अँड के अँड आय इज 90 डिग्री. कोणत्याही दोघांमधला अँगल हा 90 डिग्री आहे आणि त्या प्रत्येकाची मॅग्निट्यूड 1 आहे. आय जे के तिघांची मॅग्निट्यूड 1 आहे कारण ते रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स आहेत. युनिट वेक्टर्स असल्यामुळे त्यांची मॅग्निट्यूड 1 आणि रेक्टँग्युलर असल्यामुळे कोणत्याही दोघांमधला अँगल 90 डिग्री. आता यांचा जर क्रॉस प्रॉडक्ट आपण आपसात घेतला म्हणजे आय क्रॉस आय स्वतःशी घेतला तर काय येईल, आय क्रॉस जे म्हणजे दुसऱ्याशी घेतला तर काय येईल ते इथं बघूयात. फर्स्ट क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दिस रेक्टँग्युलर वेक्टर विथ इट सेल्फ वेक्टर आय क्रॉस वेक्टर आय त्याची मॅग्निट्यूड घेतली मॉड्युलस. आता फॉर्म्युलानुसार फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू काढायचं असेल तर पी क्यू साईन थिटा म्यू आर कॅप. पण आता या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड आपण घेतली म्हणजे युनिट वेक्टर लिहायची गरज नाही. इथं फक्त मॅग्निट्यूड कारण मॉड्युलसमध्ये लिहिलं आपण. तर काय होईल, आय साईन 0 होईल. थिटा म्हणजे इथं 0 कारण वेक्टर आयने म्हणजे आय कॅपनी ह्या रेक्टँग्युलर वेक्टरनी स्वतःशी केलेला अँगल 0. कुठल्याही वेक्टरनी स्वतःशी केलेला अँगल 0 असतो. सो आय साईन 0. आय मीन्स मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट युनिट वेक्टर आय कॅप विच इज 1. प्रत्येकाची मॅग्निट्यूड 1 आहेत म्हणजे इथं आयच्या जागी 1 परत दुसऱ्या आयच्या जागेवर 1 आणि साईन 0ची व्हॅल्यू 0. सो 1 × 1 × 0. सो एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज 0. देअरफॉर वी गेट 0. देअरफॉर आय क्रॉस आय और आय कॅप क्रॉस आय कॅप इक्वल टू 0. आता प्रत्येक वेळी आय कॅप असं म्हणण्याच्या ऐवजी मी फक्त आय क्रॉस आय असं म्हणेन. म्हणजे आता मॅग्निट्यूड 0 आल्यामुळं साहजिकच आहे तो क्रॉस प्रॉडक्ट 0च येणार आहे. कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड जेव्हा 0 असते तेव्हा तो वेक्टर 0च असतो. डायरेक्शनचा प्रश्नच येत नाही. म्हणून मॉड्युलस ऑफ आय क्रॉस आय 0 आलं म्हणजेच आय क्रॉस आय 0 आलेलं आहे. म्हणजे वेक्टर आय किंवा आयचा स्वतःशी क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर उत्तर 0 येतं. सिमिलरली जे क्रॉस जे विल बी 0 अँड के क्रॉस के विल बी इक्वल टू 0. म्हणजे ह्या तिघांपैकी कोणताही वेक्टर तुम्ही घेतला आणि त्याचा स्वतःशी क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो प्रत्येक वेळी 0 येतो. बट व्हॉट हॅपन्स वेन क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वन वेक्टर इज टेकन विथ अनदर वेक्टर दॅट मीन्स आय क्रॉस जे. सी नाउ suppose we take I cross j. Now we have to use this formula. Vector p cross vector q equal to pq sin theta. This first part gives magnitude into mu r cap unit vector perpendicular to both these vectors. आता इथं काय आहे, p च्या जागेवर I आणि q च्या जागेवर j. So what happens? I j sin theta into k cap. k cap का घेतलं, कारण डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे, म्यू आर हा जो आहे तो युनिट वेक्टर असतो. तो पी आणि क्यू दोघांनाही परपेंडिक्युलर असतो. आता इथं आय आणि जे आहेत आणि ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर असलेला युनिट वेक्टर तो इथं फिगरमध्ये बघा तो आहे के, म्हणून इथं के घेतलं. नाउ हिअर थिटा इज 90 बिकॉज अँगल बिटवीन आय अँड जे. हा अँगल कोणता घ्यायचा असतो, ज्या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेतो आय आणि जे त्यांच्यामधला अँगल घ्यायचा आहे. सो आय जे साईन 90. आता हे वेक्टर के आलं उत्तर इथं कारण आयची व्हॅल्यू 1 जेची व्हॅल्यू 1 आणि साईन 90ची व्हॅल्यू 1 1 × 1 × 1 1 ते 1 लिहायची गरज नाही म्हणजे के कॅप आलं. आता जे क्रॉस आय घेतलं म्हणजे ऑर्डर चेंज केली तर काय येईल, तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिली पहिली प्रॉपर्टी वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. आपण यामध्ये शिकलो आहे की वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यूची डायरेक्शन वर असेल तर क्यू क्रॉस पीची डायरेक्शन खाली असते आणि ते एकमेकांच्या अपोजिट असतात, निगेटिव्ह असतात. त्यामुळे इथे जर आय क्रॉस जे इक्वल टू के आलं असेल तर जे क्रॉस आय इक्वल टू मायनस के येणार. सो हिअर मायनस के. इफ सपोज वी टेक जे क्रॉस के देन वी गेट आय कॅप. बट इफ वी टेक के क्रॉस जे इट विल बी मायनस आय कॅप. इफ वी टेक के क्रॉस आय वी गेट j cap. But when we take I cross k we get minus j. म्हणजे यामध्ये स्वतःशी क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो ते लक्षात ठेवायला सोपं आहे, परंतु I क्रॉस j किंवा I क्रॉस k किंवा j क्रॉस k हे घेतल्यानंतर आपल्याला तिसरा वेक्टर मिळतो. पण काही वेळेस तो प्लस मिळतो, काही वेळेस तो मायनस मिळतो.
म्हणजे कोणत्याही दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला की तिसरा मिळतो. आय आणि जेचं घेतलं क्रॉस प्रॉडक्ट की के मिळणार, जे आणि केचं घेतलं की आय, आणि के आणि आयचं घेतलं की जे. पण ते कधी प्लस मिळतं कधी मायनस मिळतं. तर हे प्लस कधी मिळतं मायनस कधी मिळतं हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. एक सायकलिक रूल मी तुम्हाला सांगणार आहे. व्हॉट इज दॅट सायकलिक रूल? लक्षात ठेवा, हे पाठ करायची गरज नाही. सायकलिक रूल तुम्ही फक्त लक्षात घ्या. इमॅजिन दिस सर्कल अँड these arrows shown in अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळाचे काटे जसे फिरतात त्याच्या उलट दिशेला आपण हे बाण दाखवलेले आहेत आणि त्या क्रमाने आपण इथं 3 रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स दाखवलेले आहेत, आय, जे आणि के. देन व्हॉट इज द सायकलिक रूल? द साइन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट कॅन बी फाउंड इझिली. साइन मीन्स वेदर प्लस ऑर मायनस. द साइन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट कॅन बी फाउंड इझिली बाय सायकलिक रूल. The vectors I, J and K are written at 3 points along a circle as shown in this figure. These I, J, K are written at 3 different points along this circle. Now, if we take cross product of any two vectors, any two means I cross J or J cross K or K cross I in anti-clockwise direction, it will be equal to third unit vector, positive. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येईल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. म्हणजे कसं, आय क्रॉस जे घेतलं तर तुम्ही आयकडून जेकडे जाताना अँटी क्लॉकवाईज जाता तेव्हा उत्तर येणार के प्लसमध्ये. जे क्रॉस के घेतलं जेकडून केकडे जाताना म्हणजे हा बाण आहे त्याच्या दिशेला जाताना तर उत्तर मिळणार आय प्लस आय. के क्रॉस आय घेतलं तर तुम्ही अँटी क्लॉकवाईज चाललात म्हणून उत्तर प्लसमध्ये मिळेल जे. बट if we take cross product of any two unit vectors in clockwise direction, म्हणजे आता हे जे बाण दाखवले ते अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्या उलट जर घेतलं तुम्ही इट विल बी इक्वल टू निगेटिव्ह ऑफ थर्ड युनिट वेक्टर. इथं मात्र निगेटिव्हमध्ये येईल. म्हणजे पहा, आता समजा तुम्ही जे क्रॉस आय घेतलं म्हणजे जे आधी घेतला, यू आर गोईंग फ्रॉम जे टू आय मीन्स क्लॉकवाईज डायरेक्शन अगेन्स्ट दिस ॲरो, देन युअर आन्सर विल बी मायनस के, निगेटिव्ह आन्सर. If you take I cross K, then you get minus J. You can check this. बघा, हे आपण मगाशी काढलेले रिझल्ट्स आहेत. हे सगळे आपण ह्या सायकलिक रूलनी व्हेरीफाय करू आणि प्लस मायनस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल त्यावेळी पाठ करायची गरज नाही. फक्त हे अशा पद्धतीचं सर्कल तुम्ही काढलं आणि इथं आय जे के लिहिलं तर त्याच्यावरून तुम्हाला प्लस किंवा मायनस साईन घेता येईल. बघा, आता आपण इथं आय क्रॉस जे म्हणजे आयकडून जेकडे आपण चाललो म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला चाललो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह, एवढं लक्षात घ्या. आय क्रॉस जे उत्तर येणार प्लस के, इथं प्लस के. पण जेव्हा तुम्ही जे क्रॉस आय घेता यू आर गोईंग इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. जेकडून आयकडे जाताना घड्याळाचे काटे जसे फिरतात तसं तुम्ही जाता त्यावेळी निगेटिव्ह मायनस के म्हणून इथं मायनस के आहे. वेन यू टेक जे क्रॉस के यू आर गोईंग फ्रॉम जे टू के इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, सो यू गेट आय, सो हिअर आय. बट व्हेन यू टेक के क्रॉस जे, के फर्स्ट, तर केकडून जेकडं जाताना तुम्ही क्लॉकवाईज जाता म्हणून इथं तुम्हाला मायनस आय मिळालेलं आहे. इथंही तसंच आहे. के क्रॉस आय म्हणजे के अगोदर आहे नंतर आय आहे. यू आर गोईंग अँटी क्लॉकवाईज, सो यू गेट प्लस जे. बट व्हेन यू टेक आय क्रॉस के, बघा इथं काय होतं, के क्रॉस आय, इथं आय क्रॉस के म्हणजे आय अगोदर के नंतर. सो गो फ्रॉम आय टू के, यू आर गोईंग इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, असं तुम्ही चालला आहेत क्लॉकवाईज, यू विल गेट मायनस जे. सो यू कॅन इझिली रिमेंबर द साइन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट बाय दिस सायकलिक रूल. हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना उपयोगी पडणार आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 9, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. वी नो दॅट any vector has 3 rectangular components. Consider here 2 vectors, vector p and vector q. They has rectangular components in 3-dimensional coordinate system. Then we can prove that their cross product is given by determinant. But before that, what are these rectangular components? There are 3 axes x, y and z which are mutually perpendicular to each other, and there are 2 vectors, vector p and vector q in space. Then this vector p has 3 components, px along x-axis, this px, then this py represented by this red color along y-axis,
and this pz again represented by this red color along z axis. So px, py, pz are magnitudes of rectangular components of vector p, and I, j, k are rectangular unit vectors. म्हणजे हे I फक्त डायरेक्शन सांगतो की ह्या पी एक्सची डायरेक्शन एक्स ॲक्सिसच्या दिशेला आहे. जे सांगतो की ह्या पी वायची पी वाय फक्त मॅग्निट्यूड आहे, पण त्याची डायरेक्शन कोणती, तर हा जे सांगतो ती वाय ॲक्सिसच्या दिशेला आहे. जे म्हणजे नेहमी वाय ॲक्सिस, आय म्हणजे नेहमी एक्स ॲक्सिस, आणि के म्हणजे झेड ॲक्सिस. पी झेड हा एक कॉम्पोनंट आहे पीचा, पण त्याची डायरेक्शन कुठं आहे, तर के म्हणजे झेड ॲक्सिसच्या दिशेला. आय, जे, के हे फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरतात, कारण त्यांच्या मॅग्निट्यूड्स 1 आहे. त्यामुळे 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर काही फरक पडत नाही, म्हणजे त्यांचा खरा उपयोग हे डायरेक्शन दाखवण्यासाठी आहेत. आय, जे, के म्हणजे पी एक्स, पी वाय, पी झेडच्या डायरेक्शन एक्स, वाय, झेड ॲक्सिसला आहेत. सिमिलरली वेक्टर क्यू हॅज अ 3 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स क्यू एक्स, क्यू वाय अँड क्यू झेड represented by these blue colors qx, qy and qz. these are 3 components of vector q, आणि आय, जे, के म्हणजे ते डायरेक्शन्स दाखवतात एक्स, वाय, झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. ह्या दोघांचा डिटर्मिनंट, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेतला तर उत्तर हे मिळतं. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आय, जे, के, पी एक्स, पी वाय, पी झेड, क्यू एक्स, क्यू वाय, क्यू झेड. तर हे आपल्याला आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स झाल्यानंतर हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. पण पहिल्यांदा आपण 10 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यातल्या 9 आपण घेतलेल्या आहेत. अजून एक 10वी कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेऊ आणि त्यानंतर हे आपण प्रूव्ह करू. 9वी आणि 10वी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रूव्ह करायची आहे. त्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन्स असू शकतात प्रूव्ह दॅट म्हणून. नाव द 10th कॅरेक्टरिस्टिक्स. ही 9वी आणि 10वी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रूव्ह करायची आहे. नंतर the magnitude of cross product of two vectors is numerically equal to the area of parallelogram whose adjacent sides represent the two vectors. म्हणजे काय, consider this parallelogram. This is a parallelogram, means opposite sides are parallel. हा समांतरभुज चौकोन आहे, समोरासमोरील बाजू सारख्या आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. दिस ओ ए इज इक्वल टू दिस बी सी, पॅरलल अँड इक्वल. दिस ओ बी इज इक्वल टू ए सी. Then this characteristic says that area of this parallelogram is equal to magnitude of cross product of P and Q. Vector P and vector Q are the two adjacent sides of this parallelogram. Vector P and vector Q represents two adjacent sides of this parallelogram. Vector P आणि vector Q म्हणजे ह्या समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आहे. तेव्हा ह्या चौकोनाचा एरिया किती असतो, तर वेक्टर पी आणि वेक्टर क्यूचा जो क्रॉस प्रॉडक्ट येईल त्याची जी मॅग्निट्यूड येईल त्याच्या इतका असतो. इथं तुम्ही फक्त मॅग्निट्यूड घेणार पी आणि क्यूची क्रॉस प्रॉडक्टची, कारण एरिया ही स्केलर क्वांटिटी, त्याला डायरेक्शन नसते, त्यामुळे फक्त मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड किती येते ह्या एरियाची, तर पी आणि क्यूचा क्रॉस प्रॉडक्ट जो येईल त्याच्या मॅग्निट्यूड इतकी येते. हे सुद्धा आज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एरिया इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. मॉड मीन्स मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दिस पी अँड क्यू विच आर ॲडजस्टंट साइड्स ऑफ दिस पॅरेललोग्राम. म्हणजे हे जे शब्दामध्ये सांगितलेलं आहे ते इथं थोडक्यात एका इक्वेशनमध्ये सांगितलं आहे. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू मॉड्युलस मीन्स मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 ॲडजस्टंट व्हेक्टर्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. Now we have to prove 9th and 10th characteristics. एक सेपरेट प्रश्न त्यामध्ये असू शकतो. इफ सपोज देर आर 2 वेक्टर्स, वेक्टर पी इक्वल टू पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के, वेक्टर क्यू इक्वल टू क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. I, J, K are rectangular unit vectors. They represent directions along x, y, z axis. P x, P y, P z are 3 rectangular components of P. Similarly, Qx, Qy, Qz are 3 rectangular components of Q. Then their cross product is equal to determinant of I, J, K, Px, Py, Pz, Qx, Qy, Qz. तर हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आता. प्रूफ. बट बिफोर दॅट यू मस्ट नो हाऊ टू सॉल्व दिस डिटर्मिनंट. तुमचं हे मॅथमॅटिक्समध्ये झालेलं असेल किंवा होईल किंवा 9वी 10वीला झालं असेल, पण जरी झालं नसेल तरी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कारण काही विद्यार्थ्यांचा मॅथ्सचा विषय नसेल, त्यामुळे
तर मला ही माहिती पाहिजे की डिटर्मिनंट कसं सोडवायचं असतं ते. समजा अशा पद्धतीने एक डिटर्मिनंट आहे आय जे के पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. देर आर 3 रोज, आडवे जे असतात ते रोज, अँड 3 कॉलम्स, उभे आहेत ते कॉलम्स आहेत. पहिल्या रोमध्ये आय जे के पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. पहिल्या कॉलममध्ये आय पी एक्स क्यू एक्स, दुसऱ्या कॉलममध्ये जे पी वाय क्यू वाय आणि तिसऱ्या कॉलममध्ये के पी झेड क्यू झेड इक्वल टू. कसं सोडवायचं असतं तर पहिल्या कॉलममधला पहिल्या रोमधला इथं जे काही लेटर असेल, नंबर असेल, व्हेरिएबल असेल ते घ्यायचं इथं. नंतर तो पहिल्या रोमध्ये आहे, पहिल्या कॉलममध्ये आहे म्हणून पहिला रो सोडून द्या, पहिला कॉलम सोडून द्या. म्हणजे मग ही दुसरी रो, दुसरी रो आणि तिसरी रो, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. तर हे 4 आकडे राहतात त्या ठिकाणी पी वाय पी झेड क्यू वाय क्यू झेड. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं पी वाय क्यू झेड ब्रॅकेटमध्ये मायनस करायचं आणि इथं पी झेड क्यू वाय हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर सेकंड येतं जे, ते मायनस घ्यायचं, अल्टरनेट घ्यायचं. आय पहिलं घेताना प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस, असं अल्टरनेट. समजा आय जे के अजून काय असतील तर ते अल्टरनेटले घ्यायचे असतात, प्लस मायनस प्लस मायनस. आता जे हा फर्स्ट रोमध्ये आहे आणि सेकंड कॉलममध्ये आहे, तर हा सेकंड कॉलम सोडून द्या आणि फर्स्ट रो तर सोडली. म्हणजे राहिले काय मिळतं पी एक्स पी झेड क्यू एक्स क्यू झेड. तर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. पी एक्स क्यू झेड हे घेतलं पी एक्स क्यू झेड, नंतर मायनस हे पी झेड क्यू एक्स, हे पी झेड क्यू एक्स. आता तिसरा प्लसमध्ये घ्यायचं आहे प्लस के. आता हा के फर्स्ट रोमध्ये आहे आणि थर्ड कॉलममध्ये आहे, तो थर्ड कॉलम सोडून द्या आणि फर्स्ट रो सोडून द्या. त्यामुळे इथे हे राहतील 4. तर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पी एक्स क्यू वाय, हे पी एक्स क्यू वाय मायनस करून हे पी वाय क्यू एक्स. तर अशा पद्धतीने हे डिटर्मिनंट सोडवायचं असतं. तर इथं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, इफ देअर आर 2 वेक्टर्स वेक्टर पी अँड वेक्टर क्यू गिवन बाय these इक्वेशन्स, देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज दिस डिटर्मिनंट. सी द प्रूफ. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. पीची व्हॅल्यू ठेवू आपण इथे, पी एक्स आय पी वाय जे पी झेड के ती ठेवली. क्रॉस, आता हे क्रॉस जे आहे हे क्रॉस इथं जसं आहे तसं. आता ही क्यूची व्हॅल्यू ठेवली, ही आहे क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता हे सोडवायचं आहे इक्वल टू. आता आपण काय करणार, पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला टर्म त्याने ह्या सेकंड ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत जाणार आणि ते प्लस करत जाणार आपण. फर्स्ट टर्म इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू फर्स्ट टर्म इन सेकंड ब्रॅकेट, ते असं लिहावं लागेल आय क्रॉस आय. आता यामध्ये वेक्टर जे आहेत आय जे आणि के त्याच्यामध्येच क्रॉस लिहायचं. बाकी पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड ह्या मॅग्निट्यूड्स आहेत, त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही. आपण मल्टिप्लाय करतो, हा पहिला टर्म आणि हा पहिला टर्म, त्याच्यामध्ये आय क्रॉस आय राहील पी एक्स क्यू एक्स प्लस आता हा फर्स्ट टर्म आणि इकडं सेकंड टर्म, त्यामध्ये आय क्रॉस जे ते वेक्टर्स आहेत आणि राहील पी एक्स क्यू वाय, हा फर्स्ट टर्म पी एक्स आणि इथं क्यू वाय पी एक्स क्यू वाय प्लस आता फर्स्ट टर्म आणि हा थर्ड टर्म, त्यामध्ये आय क्रॉस के होईल, आय क्रॉस के इंटू पी एक्स क्यू झेड पी एक्स क्यू झेड. हे 3 टर्म्स आपल्याला मिळाले. ह्या सेकंड ब्रॅकेटला आपण फर्स्ट ब्रॅकेटमधल्या ह्या पहिल्या टर्मने मल्टिप्लाय केलं. तसंच आता ह्या सेकंड टर्मने मल्टिप्लाय करू, ह्या प्रत्येक 3 टर्मला त्याचे 3 टर्म्स मिळतील आणि त्यानंतर याने मल्टिप्लाय करू पी झेड केने, त्याने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचे 3 टर्म्स, असे टोटल 9 टर्म्स आपल्याला मिळतील. आता हा पी वाय जेने मल्टिप्लाय करू क्यू एक्स आयला, तर इथं होईल जे क्रॉस आय कारण हे वेक्टर्स आहेत आणि इथं राहील पी वाय क्यू एक्स प्लस दिस सेकंड टर्म अँड दिस सेकंड टर्म जे क्रॉस जे पी वाय क्यू वाय जे क्रॉस जे पी वाय क्यू वाय प्लस दिस सेकंड टर्म अँड दिस थर्ड टर्म that will be j cross k p y q z plus this, now multiply by this third term p z k. हे होईल k क्रॉस i कारण हे k आणि हे i p z q x प्लस दिस थर्ड टर्म अँड दिस सेकंड टर्म k क्रॉस j प्लस k क्रॉस j p z q y
plus this second term and this third term, k cross k, this k and this k, pz qz, pz qz. आता आपल्याला माहिती आहे सायकलिक रूलमध्ये आपण पाहिलं क्रॉस प्रॉडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ इक्वल टू 0. आय क्रॉस आय जिथं आहे ते 0 होईल, त्यानंतर हे जे क्रॉस जे ते 0 होईल आणि के क्रॉस के 0 होईल. व्हॉट अबाउट दिस आय क्रॉस जे, आय क्रॉस के, जे क्रॉस आय, जे क्रॉस के क्रॉस आय, के क्रॉस जे. आपल्याला माहिती आहे की दोन रेक्टँग्युलर युनिट वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर थर्ड रेक्टँग्युलर युनिट वेक्टर मिळतो, म्हणजे आय क्रॉस जे घेतल्यानंतर के मिळतो. फक्त काही वेळेस तो प्लस आणि काही वेळेस मायनस, आणि त्यासाठी आपण सायकलिक रूल पाहिलेला आहे. काय पाहिलेलं आहे आपण सायकलिक रूलमध्ये, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला प्लस घ्यायचं आणि क्लॉकवाईज डायरेक्शनला मायनस घ्यायचं. याचा वापर करून आपण ह्या व्हॅल्यूज काढू. आय क्रॉस आय हे तर 0 लिहा पहिल्यांदा. देअरफॉर वी गेट वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू 0 इंटू पी एक्स क्यू एक्स. आता 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते 0च येणार आहे. आय क्रॉस जे, तर आता तुम्ही जर इथं पाहिलं आय आधी आणि नंतर जे आहे, तर सायकलिक रूल आयकडून जेकडं जाताना आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जावं लागतं. घड्याळ्याचे काटे जसे फिरतात त्याच्या उलट. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह म्हणजे प्लस के येणार. म्हणजे इथं जे आहे बघा आय क्रॉस जे त्या ठिकाणी होईल के, बाकी पी एक्स क्यू वाय जसं आहे तसं. नंतर आय क्रॉस के, आता आय आणि के. आता आय अगोदर आणि के नंतर आयकडून केकडं जाताना आपल्याला क्लॉकवाईज जावं लागतं, म्हणून इथं येणार मायनस जे. सो वी गेट मायनस जे पी एक्स क्यू जेड ॲज इट इज. देन जे क्रॉस आय. आता जे क्रॉस आय, जेकडून आयकडं जाताना आपण क्लॉकवाईज चाललो म्हणजे मायनस के येणार, म्हणजे इथं येणार मायनस के अँड दिस पी वाय क्यू एक्स ॲज इट इज. त्यानंतर आता हे जे क्रॉस जे 0 येतं ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जे क्रॉस के काय येईल, हे जे क्रॉस के. तर जेकडून केकडं जाताना आपण अँटी क्लॉकवाईज चाललो आहे म्हणून प्लस आय येईल. सो इट विल बी प्लस आय पी वाय क्यू झेड, हे पी वाय क्यू झेड ॲज इट इज. देन के क्रॉस आय, सी दिस सायकल, के क्रॉस आय. केकडून आयकडं जाताना आपण अँटी क्लॉकवाईज चाललो म्हणजे प्लस जे येणार. सो प्लस जे पी झेड क्यू एक्स, दिस पी झेड क्यू एक्स ॲज इट इज. देन के क्रॉस जे, सो के क्रॉस जे. आता केकडून जेकडं जाताना आपण क्लॉकवाईज चाललो म्हणजे मायनस आय येणार. के क्रॉस जे हे जे आहे ते येणार मायनस आय पी झेड क्यू वाय आणि के क्रॉस के 0. आता यामध्ये जे टर्म 0 आहेत ते सगळे 0 करू. आणि इथं प्रत्येक रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर असलेले 2 टर्म आहेत. म्हणजे बघा इथं के असलेले 2 आहेत, एक प्लस येतो एक मायनस येतो. जे असलेले 2 आहेत, एक मायनस जे प्लस जे. आणि आय असलेले 2 आहेत, हा प्लस आय आणि मायनस आय. तर आता पुढच्या स्टेप्स कशा सोडवायच्या पहा. ही स्टेप्स आपण परत पुढे घेऊयात आणि त्यानंतर पुढं कंटिन्यू करू. सो वी हॅव गॉट दिस स्टेप वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू 0 पी एक्स क्यू एक्स प्लस के पी एक्स क्यू वाय ही आपल्याला मिळालेलं आहे. तीच अगोदरची स्टेप आहे. यामध्ये जे 0 आहे ते सगळं 0 लिहू आपण आणि थोडी सिम्प्लिफाय करू स्टेप. म्हणजे यामध्ये आता आपण काय करणार, जे आयचे टर्म्स आहेत ते एकाच ठिकाणी घेऊ. आय कोणते आहेत तर हा पी वाय क्यू झेड आणि दुसरा मायनस आय पी झेड क्यू वाय, हे आपण एका ठिकाणी घेतले. नंतर मायनस जे हा पी एक्स क्यू झेड, पी एक्स क्यू झेड आणि दुसरा प्लस जे पी झेड क्यू एक्स प्लस पी झेड क्यू एक्स. सिमिलरली फॉर के दिस प्लस के, दुसरा लिहिताना आपण मायनस इथं अगोदर घेतला आहे लक्षात घ्या. बाकी आय आणि जेमध्ये प्लस आधी घेतला आहे कारण आपल्याला मायनस साईन कॉमन काढायचं, डिटर्मिनंट ते मिळवायचं आहे आपल्याला. त्यानंतर केचा टर्म असलेला प्लस के हा इथं पी एक्स क्यू वाय आणि मायनस के असलेला पी वाय क्यू एक्स इथं आहे. आता ह्या पहिल्या दोघांमध्ये आय कॉमन निघतं, ते कॉमन घ्यायचं. सो वी गेट दिस नेक्स्ट स्टेप आय पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. आता त्यानंतर यामध्ये मायनस जे कॉमन घ्यायचं, प्लस जे नाही. हे मायनस जे कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स. मायनस कॉमन घेतल्यामुळं हे प्लसचं मायनस होईल पी झेड क्यू एक्स आणि यामध्ये प्लस के कॉमन घ्या
ब्रॅकेटमध्ये राहील पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. आता हे जे आहे डिटर्मिनंट कसं सोडवायचं, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं बघा, इथं डिटर्मिनंट सोडवण्यासाठी हे डिटर्मिनंट आहे. तर हे आपण सोडवतो, हे डिटर्मिनंट आहे आणि आपल्याला जी मिळाली ती हीच स्टेप मिळालेली पहा. आय इन ब्रॅकेट पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. बघा, आय इन ब्रॅकेट पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय मायनस जे इन ब्रॅकेट पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स मायनस जे इन ब्रॅकेट पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स प्लस के इन ब्रॅकेट पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स प्लस के इन ब्रॅकेट पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. त्याच स्टेप्स आपल्याला मिळालेल्या आहेत. सो दिस इज नथिंग बट डिटर्मिनंट. हे जे आहे ते डिटर्मिनंट आहे, म्हणून आपण या ठिकाणी ते डिटर्मिनंट लिहूया राईट हँड साईडला. देअरफॉर वी गेट वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. दिस कॅन बी रिटन इन डिटर्मिनंट फॉर्म ॲज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू आय जे के पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. कारण हे डिटर्मिनंट तुम्ही सोडवल्यानंतर पहिल्यांदा हा टर्म घ्यायचा, नंतर एक क्रॉस मल्टिप्लिकेशन, नंतर जे घ्यायचं, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर के घ्यायचं. ही स्टेप आपल्याला मिळते. म्हणजे जे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला ते प्रूव्ह केलेलं आहे. नाव द लास्ट पार्ट, जी शेवटची प्रॉपर्टी होती ती प्रूव्ह करायची आपल्याला. व्हॉट वॉज दॅट लास्ट प्रॉपर्टी? प्रूव्ह दॅट मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम हुज ॲडजस्टंट साईड्स रिप्रेझेंट द टू वेक्टर्स. म्हणजे एक पॅरेलेलोग्राम आहे, त्याच्या ॲडजस्टंट साईड्स ह्या दोन वेक्टर्स आहेत, वेक्टर पी आणि क्यू. तर ह्या पॅरेलेलोग्रामचा एरिया किती असतो? दॅट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन दिस पॅरेलेलोग्राम the opposite sides are parallel equal. This OA represents vector P, therefore vector P equal to vector OA. This vector Q is represented by this side OB, so vector Q equal to vector OB. Vector P and vector Q are inclined at an angle theta. Suppose this angle is theta. Now draw perpendicular from point B on this base OA at point D. म्हणजे इथं परपेंडिक्युलर टाकला आपण BD, तो 90 डिग्री अँगल करतो, त्याला आपण हाईट म्हणतो h. नाव परपेंडिक्युलर BD ऑफ लेंथ h ड्रॉन ऑन OA गिव्स द हाईट ऑफ पॅरेलेलोग्राम विथ OA ॲज बेस. OA हा बेस आहे आणि BD ही हाईट आहे. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, वी नो दॅट एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज गिवन बाय द फॉर्म्युला बेस इंटू हाईट. तर बेस किती आहे यामध्ये? तर OA. आणि हाईट किती आहे? तर BD म्हणजे h. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव इन ट्रायंगल OBD, दिस ट्रायंगल OBD which is a right angle triangle, sin theta equal to opposite side means this BD upon hypotenuse this OB. So sin theta equal to this BD upon OB, sin theta equal to BD upon OB. From that we get BD equal to OB sin theta, taking cross multiplication. This BD equal to OB sin theta, keeping this value in equation 1. ही जी BD आली OB sin theta, ती इक्वेशन 1 मध्ये इथं BDच्या जागेवर ठेवायची आहे. आपल्याला मिळतं एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, बिकॉज दिस इक्वेशन 1 इज एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इक्वल टू OA इंटू, आता BDची व्हॅल्यू आपण ठेवायची OB sin theta, दॅट इज इक्वल टू PQ sin theta. बिकॉज OA, this side OA represents vector P and its length represents magnitude of vector P. So in place of OA we have written this P. P means magnitude of vector P. Similarly this OB, this side OB represents vector Q and length of this OB represents magnitude of vector Q. Therefore this Q means magnitude of this vector Q. So PQ, that is the product of two magnitudes, into sin theta. Now this entire term is magnitude of cross product by definition. आपण डेफिनेशनमध्ये पाहिलेले पहा. डेफिनेशनमध्ये आपण काय शिकलो आहे की क्रॉस प्रॉडक्ट जो असतो तो या फॉर्म्युल्याने दिलेला आहे PQ sin theta. त्यातला PQ sin theta हा जो पार्ट असतो दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ दिस क्रॉस प्रॉडक्ट. So similarly here also this PQ sin theta is magnitude of cross product of vector P and vector Q. Therefore we can write area of parallelogram equal to mod of vector P cross vector Q, that is equal to magnitude of cross product of vector P and vector Q. Thus we have proved that
area of this parallelogram is equal to magnitude of cross product of two vectors. These two vectors are two adjacent sides of parallelogram. So this is the proof of this part. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वेक्टर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दोघांमधला डिफरन्स बघूयात, स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्टमधला डिफरन्स. थँक्यू फॉर वॉचिंग.